महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। 5 लाखांच्या खंडणीसाठी आरोपींनी वकील दाम्पत्याचे आधी अपहरण केले व नंतर त्यांचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिला। राहुरी तालुक्यातील उंबरे येथे ही धक्कादायक घटना 25 जानेवारीला उघडकीस आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्र फिरवून 24 तासांच्या आत मुख्य आरोपी व त्याच्या 3 साथीदारांना ताब्यात घेतले। 5 लाखांची खंडणी न दिल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर बार असोसिएशनच्या वतीने शिरपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला व आज दिवसभर वकील संघाने कोर्टातील कामकाज बंद करून गुन्हेगारांना कडक शासन व्हावं याची मागणी करत निषेध नोंदवला। यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम महाजन, युवराज ठोंबरे, निलेश चव्हाण यांच्यासह कोर्टातील मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते। या 2-3 दिवसापूर्वी अहमदनगरमधील राहुरी न्यायालयात काम करणारे आढाव दाम्पत्य यांचा जो यांचे अपहरण करून क्रूर हत्या करण्यात आली, खंडणीसाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि त्यांचा जो क्रूर हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ शिरपूर वकील संघ आज रोजी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला प्रांत साहेबांकडे आलो आहे। रीतसर प्रांत साहेबांकडे निवेदन दिलं आहे। या प्रकारच्या क्रूर घटना घडत असल्यामुळे शिरपूर महाराष्ट्रातील वकील मंडळींना संरक्षण मिळावं म्हणून ॲडव्होकेट ॲक्ट लवकर अंमलात आला पाहिजे याकरता संपूर्ण महाराष्ट्रातनं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघांनी संपूर्ण महाराष्ट्रातील न्यायालय बंद ठेवलेले आहेत।